हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण खास टीचर्ससाठी काही एक्सेलचे फॉर्म्युले यूज करून आपण स्टुडंटचा रिझल्ट कशा पद्धतीने जनरेट करू शकतो याच्याशी रिलेटेड असणारे काही 2 व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आणि आज आपण त्याच रिलेटेड असणारा एक व्हिडिओ आहे जो की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की प्रत्येक सब्जेक्टच्या मार्क्सच्या रिलेटेड म्हणजे किती मार्क्स त्याला मिळालेले आहेत आणि त्या मार्क्सवरून आपल्याला ग्रेड कशा पद्धतीने डिस्प्ले करता येईल. कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी पर्सेंटेजवरून तुम्हाला इथे ग्रेड डिस्प्ले करून दाखवलेली होती आणि त्याच वेळेला मी बोलले होते की आपण सेम या प्रत्येक सब्जेक्टच्या मार्क्सची ग्रेड सुद्धा डिस्प्ले करू शकतो आणि त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल की किती पर्सेंटेज म्हणजे किती मार्क्स, किती अबाव मार्क्स असतील तर ग्रेड कोणती द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल 90 अबाव मार्क्स असतील तर ग्रेड कोणती येईल, 80 अबाव असतील तर मार्क्स तर मग कोणती ग्रेड येईल, 70 अबाव असतील तर कोणती ग्रेड येईल. आता इथे मी फक्त तुम्हाला पर्सेंटेज वेळेला फक्त अबाव 70पर्यंत जर आपण मार्क्स टाईप केले तर कोणती ग्रेड येऊ शकते हे मी दाखवलेलं होतं. सेम आजही मी तुम्हाला 70पर्यंतचे ग्रेड्स तुम्हाला इथे डिस्प्ले करून दाखवेन आणि त्याचबरोबर एक पूर्ण फॉर्म्युला, इफचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेन की पास किंवा फेल या रेंजपर्यंत येण्यासाठी नक्की आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो आणि तो प्रत्येक वेळेला प्रत्येक सब्जेक्टला प्रत्येक स्टुडंटला अप्लाय करायची गरज नसते. फक्त एक रोल नंबर असतो, फर्स्ट रोल नंबर. त्याच्यासाठी प्रत्येक सब्जेक्टला एका सब्जेक्टला तुम्ही एक फॉर्म्युला यूज केला की तो फक्त तुम्ही कॉपी पेस्ट केला तरी तुम्हाला पूर्ण स्टुडंटचा रिझल्ट अगदी इझिली कमी वेळामध्ये जनरेट करता येईल. कारण की एक्सेलमध्ये असणारे फॉर्म्युलेज आता एवढा फायदा होतो की तुम्ही अगदी कितीही किचकट काम असू देत, रिझल्टचं काम असू देत, तुम्ही त्या फॉर्म्युलामुळे अगदी काही मिनिटांमध्ये म्हटलं तरी हरकत नाही की तो तुम्ही स्टुडंटचा रिझल्ट जनरेट करू शकता. अगदी पूर्ण एका क्लासमध्ये जर 50 स्टुडंट्स असतील तर त्या 50 स्टुडंट्सचे पूर्ण सब्जेक्टचे मार्क्स एकदा तुम्ही टाईप केले की टाईप केल्याबरोबर आपल्या मनाने ग्रेड डिस्प्ले होणार, आपल्या मनाने टोटल डिस्प्ले होणार, आपल्या मनानेच त्याचे पर्सेंटेज डिस्प्ले झाल्यानंतर ग्रेडही डिस्प्ले होऊ शकते. फक्त त्याला एक फॉर्म्युला सेट करावा लागतो आणि तो का फॉर्म्युला एकदा सेट झाला की तुम्हाला राहिलेल्या 49 स्टुडंटची जी पर्सेंटेज ग्रेड असतील किंवा टोटल असेल ती एका फॉर्म्युल्यामुळे सगळ्या स्टुडंटला अप्लाय होऊ शकते. हे अगदी इझिली होऊ शकतं. म्हणून टीचर्स लोकांनी तर खास हा व्हिडिओ नक्की पाहावा म्हणजे रिझल्ट जनरेशनच्या वेळेला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. रिझल्ट अगदी इझिली तुम्ही जनरेट करू शकता. आता इथे आपण पाहूया की मी तुम्हाला इंग्लिशमध्ये एक स्टुडंट आहे त्याला 98 मार्क्स मिळालेले आहेत. तर आता या मुलाला 98 म्हणजे A1 ग्रेड मिळाली पाहिजे. मग यामध्ये आपण फॉर्म्युला काय सेट करायचा ते आता मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा या सेलमध्ये मी जसं की लास्ट व्हिडिओला किंवा प्रत्येक वेळेला एक्सेलच्या ज्यावेळेला मी फॉर्म्युला यूज केलेला आहे, ऑटोसमचे ज्यावेळेला व्हिडिओज मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याही वेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या वेळेला आपण एक्सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करतो त्यावेळेला इक्वल टू साईन हे खूपच महत्त्वाचं असतं. इक्वल टू साईन टाईप केल्याशिवाय आपला फॉर्म्युला वर्कआउट होणार नाही. आता मी ते इक्वल टू साईन टाईप केलेला आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इफ फॉर्म्युला यूज करायचा आहे. कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला जर ग्रेड डिस्प्ले करायची असेल तर तुम्हाला इफचा फॉर्म्युलाच लक्षात ठेवावा लागेल. आता इफ म्हटल्यानंतर ओपनिंग ब्रॅकेटमध्ये काय येईल, 98 या मार्क्सचा सेल कोणता आहे, सेल ॲड्रेस कोणता आहे, सी कॉलममध्ये आणि 3 नंबरच्या रोमध्ये हे 98 मार्क्स आहेत. 98 हे मार्क्स सी कॉलममध्ये आणि या 3 नंबरच्या रोमध्ये. म्हणून ह्या 98 या सेलचा ॲड्रेस झालेला आहे C3. तो मी तर जर मी 98 याच्यावरती जरी क्लिक केलं तरी ते C3 आपल्या मनाने डिस्प्ले होईल किंवा मी फक्त C3 मॅन्युअली टाईप केलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. मी तर 98 वरती क्लिक करते. C3 ग्रेटर दॅन, इफ C3 ग्रेटर दॅन 90 असेल तर सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ग्रेड कोणती डिस्प्ले झाली पाहिजे, A1.
म्हणून A1 टाईप करा, पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या, पुन्हा सिंगल कॉमा. कारण हे फक्त अबाव 90 झाल्यानंतर अबाव 90 जर मार्क्स असतील तर A1. बरं, मग त्याच्या खाली मार्क्स असतील तर काय करायचं? म्हणून पुन्हा आपल्याला इफ फॉर्म्युला म्हणजे इफ हे टाईप करावं लागेल. कारण की प्रत्येक मुलाला अबाव 90 मार्क्स नसणार आहेत. काही मुलांना अबाव 50 असतील, अबाव 60 असतील, अबाव 70 असतील. सो त्याच्यासाठी प्रत्येक मार्क्ससाठी आपल्याला वेगवेगळा ग्रेड डिस्प्ले करणं गरजेचं आहे. म्हणून सिंगल कॉमा देऊन मी पुन्हा एकदा इफ टाईप करते. इफ ओपनिंग ब्रॅकेट, पुन्हा तोच ॲड्रेस येईल C3. आता इथं मी टाईप करते C3. इफ C3 ग्रेटर दॅन 80. इफ C3 ग्रेटर दॅन 80 असेल तर काय डिस्प्ले झालं पाहिजे? म्हणून सिंगल कॉमा देऊन जी ग्रेड आपल्याला डिस्प्ले करायची आहे ती ग्रेड डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये तुम्ही टाईप करा. डबल इन्व्हर्टेड कॉमा A2. येस. बरं, प्रत्येक मुलाला अबाव 80 मार्क्स नसणार आहेत, कोणाला अबाव 70 पण असतील. म्हणून त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला इफ टाईप करावं लागेल. म्हणून पुन्हा सिंगल कॉमा आणि इफ, पुन्हा ओपनिंग ब्रॅकेट C3. इफ C3 ग्रेटर दॅन 70. इफ C3 ग्रेटर दॅन 70 असेल तर काय करावं लागेल? सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आता ग्रेड काय येईल तुमची? B1. B1 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, पुन्हा सिंगल कॉमा. का तर प्रत्येक मुलाला अबाव 70 मार्क्स नसणार आहेत. ठीक आहे. काही असतो, एखादा स्टुडंट असतो की ठीक आहे त्याला अबाव 60 पण मार्क्स मिळतात. ओके. म्हणून इफ पुन्हा ओपनिंग कर्ली ब्रॅकेट नाही, ओपनिंग ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये C3 ग्रेटर दॅन 60. ग्रेटर दॅन 60 असेल तर काय करायचं आहे आपल्याला? सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय करायचं? आता कोणती ग्रेड दिसली पाहिजे? B2 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, सिंगल कॉमा. मी हा फॉर्म्युला इथं टाईप करते कारण त्या सेलमध्ये तेवढी स्पेस नाही आहे, म्हणून तो माझा ॲड्रेस आहे, जो फॉर्म्युला आहे तो खाली दिसतोय. परंतु तुम्ही इथे लक्षात द्या, इथे या फॉर्म्युला बारवरती तो पूर्ण एका लाईनमध्ये माझा फॉर्म्युला, इफचा फॉर्म्युला डिस्प्ले झालेला आहे. तिथेही तुम्ही चेक करू शकता. आता मी याची लेंथ जर वाढवली, ओके, B2. आता पुन्हा इफ प्रत्येक मुलाला अबाव 60 तर मार्क्स असतील पण एखादा स्टुडंट असा असतो की तो ॲव्हरेजमध्ये येतो. म्हणून त्याच्याहीसाठी आता मी इथे तुम्हाला पूर्णच फॉर्म्युला टाईप करून दाखवते, फक्त 70 पर्यंत नाही दाखवत. आता B2 इफ पुन्हा ओपनिंग कर्ली ब्रॅकेट C3 इज ग्रेटर दॅन आता 50. ग्रेटर दॅन जर 50 असेल तर त्याला ग्रेड कोणती मिळाली पाहिजे? C1. ओके. A1 A2 B1 B2. आता C1 सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी ग्रेड टाईप करते C1 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, पुन्हा सिंगल कॉमा आणि इफ ओपनिंग राऊंड ब्रॅकेट C3 इज ग्रेटर दॅन 40 असेल, ग्रेटर दॅन 40 असेल तर त्याला C2 ही ग्रेड मिळाली पाहिजे. म्हणून सिंगल कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी C2 ही ग्रेड टाईप करते, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, पुन्हा सिंगल कॉमा आणि तो अबाव 35 असेल तर पास असेल त्याचा रिझल्ट, अबाव 35. म्हणून इफ ओपनिंग ब्रॅकेट C3 ग्रेटर दॅन 35, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येईल, कारण जरी त्याला 35 जरी मार्क्स मिळाले तरी तो पास असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तरी. म्हणून ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू C3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असेल तर त्याला काय झालं पाहिजे? त्याचा रिझल्ट पास आला पाहिजे. म्हणून कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण बोलूया पास. रिझल्ट काय आला पाहिजे त्याचा? पास. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, सिंगल कॉमा. आता त्याच्या 35 पेक्षा कमी असतील अदरवाईज तर त्याचा रिझल्ट काय आला पाहिजे? फेल. 35 पेक्षा कमी मार्क्स असतील तर त्याचा रिझल्ट फेल येणार. म्हणून मी इथं पुन्हा इफ न वापरता डिरेक्टली डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी फेल हा रिझल्ट टाईप करते. फेल हा रिमार्क मी दिलेला आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट
आता हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती वेळा इफ वापरलेलं आहे तेवढ्या वेळेला तुम्हाला क्लोजिंग जे राऊंड ब्रॅकेट आहे ते कंप्लीट करायचं आहे. जेवढ्या वेळेला तुम्ही राऊंड ब्रॅकेट ओपन केलेलं आहे तेवढ्या वेळेला ते तुम्हाला राऊंड ब्रॅकेट क्लोज करावं लागणार आहे. आता इथे लक्ष द्या, तुम्हाला आता इथे जर दिसत नाहीये कारण हा फॉर्म्युला खालीपर्यंत टाईप झालेला आहे. मग तुम्ही इकडे लक्ष द्या. यामध्ये इफ फॉर्म्युला एकदा वापरलेला आहे 1, इथे 2, 3, 4, 5, 6, 7 टाइम मी ते ओपनिंग राऊंड ब्रॅकेट आहे. सो 7 टाइम मला ते क्लोज करावं लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, आणि मी एंटर करते. आता तुमच्या लक्षात येईल की इथे काय आहे, A1 ग्रेड आलेले आहे. आणि ही जर मी पुन्हा खाली टाईप केली तर तुमच्या लक्षात येईल की 98 A1, 95 A1, 91 A1, 81 A1. येस. आणि मी जर इथे मार्क्स टाईप केले, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सगळे 61 टाईप करते. इकडे 61 B2 आलेले आहे, लक्ष घ्या. 71 B1. येस. 55 टाईप करते मी, आली C1. मी फक्त मार्क्स टाईप करत आहे, ग्रेड आपल्या मनाने डिस्प्ले झालेली आहे. आता मी 45 घेते, C2. येस. आता मी 35 टाईप करते, पास. आणि मी इथे जर 34 टाईप केलं, आलं फेल. समजलं? म्हणजे काय की हा पूर्ण फॉर्म्युला तुमच्या समोर आहे की मी फक्त एकाच स्टुडंटसाठी फॉर्म्युला हा फॉर्म्युला मी हा पूर्ण फॉर्म्युला कॉपी करते आणि इथे खाली एका मोठ्या ह्याच्यामध्ये पेस्ट करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या नवीन शीटवरती मी तुम्हाला तो पेस्ट करून दाखवते. शीट नंबर 5 मध्ये मी तुम्हाला इथे तोच फॉर्म्युला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी नक्की फॉर्म्युला कसा यूज केलेला आहे. एकच मिनिट. आता याची साईज वाढवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, हा फॉर्म्युला आहे. येस. हा फॉर्म्युला तुम्हाला सेम फक्त एका स्टुडंटसाठी, हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला एका स्टुडंटसाठी टाईप करायचा आहे. एका स्टुडंटच्या मार्क्स, एका सब्जेक्टच्या मार्क्ससाठी फक्त तुम्ही तो टाईप करा. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. इक्वल टू इफ C3 का, तर त्या स्टुडंटच्या इंग्लिशचे मार्क्स C3 या सेलमध्ये होते म्हणून C3 आहे. तुम्ही ज्या वेळेला स्टुडंट रिझल्ट तयार कराल त्यावेळेला तुम्ही फक्त तो सेल ॲड्रेस फक्त एकदा कन्फर्म करा की नक्की कोणत्या सेलमध्ये तुम्ही ते मार्क्स टाईप केलेले आहेत. हा आहे फॉर्म्युला. एकदा बघून घ्या, म्हणजे मी तुम्हाला रिवर्स पुन्हा तो जो अगोदरचा आपला व्हिडिओ आहे तो दाखवते, जो टेबल आहे तो डिस्प्ले करून दाखवते. आता हे पहा, हा आहे आपला टेबल. येस. ओके. आता इथे सेम, इथे पहा मी काय करते, हा कॉपी करते आणि इथे फक्त पेस्ट करते. आता नेक्स्ट स्टुडंटसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला टाईप करायची गरज नाही आहे. मी फक्त या A1 वरती क्लिक करते आणि फक्त कंट्रोल C नी कॉपी करते आणि मॅथ्सच्या स्टुडंटचे जे मार्क्स आहेत, फर्स्ट रोल नंबरचे मॅथ्सचे जे मार्क्स आहेत त्याच्या पुढे ग्रेड जिथे मी लिहिलेला आहे तिथं फक्त पेस्ट करते. ठीक आहे. फॉर्म्युला मी टाईप केलेला नाही, फक्त कॉपी पेस्ट केलेला आहे सेकंड राहिलेल्या स्टुडंटसाठी आणि तिथेही फक्त मी ड्रॅग करते. तुमच्या लक्षात येईल आहे 90 म्हणजे A2, 88 म्हणजे A2, 85 म्हणजे A2. पुन्हा मी इथून हा कॉपी करते, इकडे पेस्ट करते, फक्त कंट्रोल C कंट्रोल V आणि फक्त खाली ड्रॅग करते. आपल्या मनाने नेक्स्ट स्टुडंटचे जे ग्रेड आहेत मार्क्सच्या रिलेटेड ते तुम्हाला तिथे डिस्प्ले झालेले लक्षात येतील. कॉपी आणि पेस्ट आणि फक्त त्या ग्रेड मार्क्स जो ग्रेड आहे तो कॉलम फक्त खाली ड्रॅग करायचा आहे.
पुन्हा एकदा A1 हे मार्क्स मी इथून ग्रेड ही कॉपी करते आणि पुढे संस्कृत मार्क्ससाठी पेस्ट करते ग्रेड या कॉलममध्ये आणि तिथे फक्त मी माऊस पॉइंटरने खाली स्क्रॉल करते, ड्रॅग करते. ड्रॅग केल्याबरोबर त्या मार्क्सच्या रिलेटेड असणारी ग्रेड तुम्हाला तिथे डिस्प्ले होईल. पुन्हा कॉपी आणि SSTसाठी पेस्ट. येस, आणि फक्त तुम्हाला ते काय करायचं आहे, ड्रॅग करायचं आहे. आलं तुमच्या लक्षात? अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलेलं आहे की पास टिल फेलपर्यंत आपण कशा पद्धतीने फॉर्म्युला यूज करू शकतो. एकदाच फॉर्म्युला तयार करायचा आहे, तो आपल्या मनाने सर्व स्टुडंट्ससाठी आपण अप्लाय करू शकतो. फक्त एक कॉपी पेस्ट मेथड यूज केली की तुम्हाला राहिलेल्या स्टुडंट्सना आपल्या मनाने ग्रेड, पर्सेंटेज आणि टोटल डिस्प्ले झालेली दिसून येईल. हे झालं आपलं आजच्या व्हिडिओबद्दल. सो टीचर्स लोकांना खास रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. मी तुम्हाला फर्स्ट इंग्लिशचे मार्क्स टिल फेलपर्यंत कशा पद्धतीने आपला फॉर्म्युला वर्कआउट झालेला आहे हे दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी सेपरेट मी तुम्हाला तो इफचा फॉर्म्युला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून एक छोटासा टेबल क्रिएट करा. 3 रोल नंबर असणारे 3 स्टुडंट्स घ्या आणि त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला वर्कआउट होतोय का हे पहा, म्हणजे तुमचा रिझल्ट इझिली जनरेट होऊ शकेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.